नमस्कार मंडळी, तुमच्यासाठी निरोगी आरोग्यासाठी काही खास किचन टिप्स मी घेऊन आले आहे। पण त्या अगोदर जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करा। जास्त खोकला येत असेल तर 1 चमचा आल्याच्या रसात मध मिसळून दिवसातून 2 ते 3 वेळा प्या आणि पाणी पिताना कोमट पाणी प्या। याने हळूहळू घसा व खोकला खवखवणारा बरा होईल। 2. चपाती तव्याला चिटकत असेल तर तव्यावरची मीठ गरम करून घ्या, त्यामुळे चपाती तव्याला चिटकणार नाही। 3. ओठ कोरडे किंवा भेगा पडल्या असतील तर रात्री झोपताना ओठांना दुधावरची साय लावावी। 4. सर्दी झाल्यावर शक्य तितके गरम पाणी प्यावे, याने सर्दी व खोकला घसा खवखवणे लवकर कमी होतो। 5. चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी आठवड्यातून 2 ते 3 वेळा झोपताना बदाम तेल आणि चेहऱ्याची मालिश केल्याने हळूहळू चेहऱ्यावर ग्लो यायला लागतो। 6. उष्णतेमुळे तळहाताची आग होत असेल तर हातांवर खोबऱ्याचे तेल अवश्य लावावे। 7. सकाळी आमाशयापोटी लहान मुलांना च्यवनप्राश खायला द्यावे, त्यामुळे मुलांचे प्रतिकारशक्ती व आरोग्य चांगले राहते आणि मुले कमी आजारी पडतात। 8. वरण भात बनवताना कुकरमध्ये थोडासा पालक चिरून घालावा, याने वरणाला एक छान टेस्ट येते आणि वरण देखील पौष्टिक देखील होते। तसेच लहान मुले पालक खात नसतील तर त्यांच्यासाठी असे वरण बनवून द्या, ते आवडीने खातील। 9. किचनमध्ये ओला नारळ शिल्लक असेल तर अशा वेळेस तो कॅरीबॅगमध्ये पॅक करून फ्रीजमध्ये ठेवा आणि जेव्हा वापरायचा आहे तेव्हा 5 मिनिटे अगोदर पाण्यात ठेवा, यामुळे ओला नारळ आहे तसाच राहतो। 10. पातळ केस दाट करण्यासाठी कोमट तेलाने केसांना मालिश केल्याने केस ड्राय पडत नाहीत व तसेच सॉफ्ट राहतात। पण जास्त तेल गरम करू नये आणि दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी भरपूर प्यावे। 11. कोणतीही भाजी बनवणे अगोदर थोडा वेळ मीठ लावून ठेवल्याने त्यावर असलेले कीटकनाशके मरून जातात किंवा मरतात। 12. ज्या लोकांना मूळव्याधाची समस्या आहे त्यांनी बटाटे व मांसाहार खाणे टाळावे। 13. पाय दुखत असेल तर कोमट पाण्यात मीठ टाकून 20 मिनिटे पाय ठेवा, याने पायदुखी लवकर कमी होते किंवा थांबेल। 14. सांधेदुखीपासून आराम मिळविण्यासाठी मेथीदाणे, शेंगदाणे, गूळ, अहळीव आणि डिंकायाचे लाडू बनवून थंडीमध्ये आवर्जून खावेत। 15. तुमच्या दातांना कीड लागण्यापासून वाचवायचे असेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात थोडेसे काळे मीठ टाकून गुळण्या करा। 16. नारळाचे सेवन केल्याने व्यक्तीतील कमजोरी आणि आळस दूर होतो। 17. उसाचा रस पिल्याने पचनशक्ती सुधारते। 18. कच्चा लसूण खाल्ल्याने हृदय मजबूत होते। 19. कोरफडमध्ये हळद मिसळून चेहऱ्यावर लावल्याने डाग नाहीसे होतात। 20. जर तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल तर रोज सुरमा आणि काजळ लावा। 21. जेवण झाल्यानंतर लगेच झोपू नये आणि अन्नपचन नीट होत नाही, त्यासाठी आधी शतपावले करूनच मगच झोपावे। 22. रोज दही खाणाऱ्या लोकांना कधीही इन्फेक्शन होत नाही। 23. ज्यांच्या चेहऱ्यावर पिंपल्स आहेत किंवा कांजण्या आलेल्या आहेत त्यांनी कडुलिंबाच्या पानाने अंघोळ करावी। 24. रोज रात्री झोपण्यापूर्वी कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याची त्वचा सुधारते। 25. चिंचाचे सेवन केल्याने लिव्हरची रोगप्रतिकार शक्ती जास्त वाढते। 26. रोज सकाळी कोथिंबीर आणि पुदिनाच्या पानाचे सेवन केल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात। 27. रोज रात्री 2 वेलची खाल्ल्याने जाडपणा कमी होतो आणि पचनक्रिया सुधारते। 28. त्वचेचा आजार असल्यास कढीपत्ता सेवन करावे, यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीफंगल गुण असतात। 29. रक्त शुद्ध करण्यासाठी कारल्याची भाजी दह्यामध्ये बनवून खाल्ल्याने फार लाभदायक ठरते। 30. उसाच्या रसात थोडे आले टाकून पिल्याने उष्णतेचा त्रास कमी होतो। 31. रोज कच्चा कांदा खाल्ल्याने पोटातील जंत मरतात। 32.
आठवड्यातून 2 ते 3 वेळा पेरूचे सेवन केल्याने पोट साफ राहते. 33. दररोज तुळशीची पाने खाल्ल्याने सर्दी खोकल्यासारखे आजार नाहीसे होतात किंवा होत नाहीत. 34. दात दुखत असल्यास दातातील लवंग ठेवा. लवंग ठेवल्यामुळे दात दुखायचे लगेच थांबेल. 35. जर तुम्हाला अचानक खूप थकवा जाणवत असेल तर ग्रीन टी, डार्क चॉकलेट, ड्रायफ्रूट्स आणि अंडी ह्या 4 गोष्टींचे सेवन करा. हे खाल्ल्याने शरीराला झटपट ऊर्जा मिळण्यास मदत होते. 36. एक गावरान अंड मुलतानी मातीमध्ये मिसळा आणि अर्धा तास चेहऱ्यावर लावून ठेवा आणि नंतर चेहरा धुवा. यामुळे काही दिवसातच सुरकुत्या नाहीशा होतात. 37. थंड पाण्यात लिंबू आणि कांद्याचा रस मिसळून पिल्याने कॉलरासारख्या समस्यांवर फायदा होतो. 38. चेहरा गोरा करण्यासाठी दुधात सफरचंद टाकून सकाळी रिकाम्या पोटी घ्यावी. 39. लाल मिरची हृदयविकाराचा झटका कमी करण्यासाठी मदत करते आणि काळी मिरी पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. 40. मुळ्याचा रस आठवड्यातून 1 ते 2दा प्यायल्याने पित्ताचे खडे बनणे थांबते. 41. ताप येत असल्यास हिंग पाण्यात चोळून हाताला लावल्याने तापापासून लवकर आराम मिळतो. तर मैत्रिणींनो, निरोगी आरोग्यासाठी खास टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा व तसेच जास्तीत जास्त शेअर करा आणि कुक विथ प्रियंका मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूची बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.